नमस्कार मित्रांनो, इडली बॅटर उरलंय आणि तुम्ही ते फेकणार आहात का? बिलकुल नाही. आज मी तुम्हाला असा जादुई नाश्ता दाखवणार आहे जो 5 मिनिटात तयार होईल आणि इतका टेस्टी लागेल की इडली विसरून जाल. चला तर मग बनवूया खुशखुशीत गरमागरम अप्पे. माझ्याकडे जवळपास 2 वाट्या एवढे इडली बॅटर उरलेले आहे. जर बॅटर खूप घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालू शकता. आता याच्यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत. बाकी मुलांसारखं माझी मुलगी पण भाज्या खायचा कंटाळा करते, पण मात्र अशा पद्धतीने दिल्या की खूप आवडीने खाते. बॅटर मध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा, एक भोपळी मिरची, एक टोमॅटो, थोडासा बंद कोबी टाकून घेणार आहे. मिरची मी नंतर टाकणार आहे. माझी मुलगी तिखट खात नाही, त्यामुळे काही साधे अप्पे आधी बनवणार आहे. थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ यांना टाकून चांगले मिक्स करून घेऊ. मी तर कधी कधी लंच मध्ये सुद्धा बनवून घेते. माझी मुलगी लंच मध्ये पण आवडीने खाते. आता मिश्रण आपण साईडला ठेवून एक चटणी बनवणार आहे. मी अप्प्यांसोबत खायसाठी ही चटणी तयार करणार आहे. याच्यासाठी शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ मंद आचेवर थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर, अर्धा चम्मच जिरे, छोटा आल्याचा तुकडा, चवीप्रमाणे मीठ, अर्धा लिंबाचा रस आणि 4 ते 5 पुदिन्याची पाने. मी इथे हिरवी मिरची वापरली नाही आहे कारण माझी मुलगी तिखट खात नाही. तुम्ही इथे 1 किंवा 2 हिरवी मिरची टाकू शकता. चटणीला मिक्सर मधून बारीक वाटून घेऊ. आता आपण एक फोडणी तयार करू जी आपण चटणी आणि अप्पे या दोन्ही मध्ये घालून घेणार आहोत. 1 चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, कढीपत्ता आणि 2 सुक्या मिरच्या टाकून घेऊ. फोडणी चांगली कडकडली की आपण त्याला थोडीशी चटणी मध्ये आणि थोडीशी फोडणी अप्प्याच्या मिक्सर मध्ये टाकून मिक्स करून घेऊ. आता अप्पे पॅन गरम करायला ठेवू. प्रत्येक साच्यात थोडं तेल टाकू. गरम पॅन मध्ये बॅटर टाकून घेऊ. आधी साईडचे टाकू आणि नंतर मधातले. आणि झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 8 मिनिटे शिजवून घेऊ. अप्प्यांना मंद आचेवरच शिजवायचे आहे, त्यामुळे अप्प्यांना कलर खूप चांगला येतो आणि ते बाहेरून असे खरपूस चांगले शिजल्या जातात. वरील बाजू थोडी ड्राय झाली की हलक्या हाताने अप्पे पलटवून घेऊ. वाह, बघा हा रंग किती मस्त रंग आला आहे ना. दुसऱ्या बाजूने पण गोल्डन ब्राउन होईपर्यंत शिजवून घेऊ. आणि तयार आहेत आपली सुपर क्रिस्पी अप्पे. बाहेरून खुशखुशीत, आतून मऊ. चटणी सोबत खाल तर मजा डब्बल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची प्रतिक्रिया. धन्यवाद.